मुस्लिम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना सध्या सुरू आहे आणि येत्या 31 तारखेला म्हणजे सोमवारी रमजान ईद आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण पाहिलं तर अमरावतीमध्ये बाजारपेठ सध्या जी आहे ती बाजारपेठ सजलेली आहे। रमजान ईदसाठी लागणारं साहित्य खरेदी करण्यासाठी आता बाजारपेठेमध्ये गर्दी सध्या झालेली आहे। मी सध्या अमरावतीच्या जवाहर गेट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाजारपेठ सजली आली आहे। या बाजारपेठेमध्ये रमजान निमित्तानं बनवण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांसाठी लागणारं साहित्याची सामानाचे दुकानं या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। मोठ्या प्रमाणावर सकाळपासूनच मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी खरेदीसाठी जे आहे ते गर्दी केलेली आहेत। आपण दृश्यांमध्ये या ठिकाणी बघू शकतो काजू असेल, तिकडे मनुका आहेत, सोबतच बदाम आहेत, खारीक आहेत, खोबरं आहेत, शिरखुर्मा बनवायला जे काही साहित्य लागतं त्या साहित्यासाठी अर्थात ड्रायफ्रूटचं दुकान या ठिकाणी सजलेले आहेत। शेकडोच्या संख्येने दुकाने या ठिकाणी लागलेले आहे आणि मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधवांनी खरेदीसाठी जी आहे ती गर्दी केलेली आहेत। शेवया देखील या ठिकाणी आलेल्या आहेत। रंगीबेरंगी कलरच्या शेवया आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। भगव्या कलरच्या असेल, पांढऱ्या कलरच्या, हिरव्या कलरच्या, वेगवेगळ्या रंगाच्या शेवया आहेत आपल्या सोबत। काय महत्त्व आहे या शेवयांचं रमजानमध्ये? काय महत्त्व असतं या शेवड्यांचं रमजान महीने? 160 रुपये किलो। क्या महत्व रहता है रमजान महीने में इसका? क्या बनाती इसका रमजान? मेवा बनाते, सब कुछ बनाते। बस कैसी रहेगी इस साल रमजान ईद? बहुत अच्छी है, बहुत एक नंबर ईद है। आनंदाचं वातावरण आपल्याला दिसते। काय सांगणार? बाजारपेठ सजलेली आहेत, वेगवेगळं साहित्य या ठिकाणी विकायला आलेलं आहे। कशी तयारी आहे ईदीची? चांगली तयारी चालू आहे आणि ग्राहकी पण चांगली आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे आणि हा मीना बाजार जे आहे कमीत कमी 50 वर्ष झाले आणि पूर्ण झाले आणि लोकांचा रिस्पॉन्स पण चांगला आहे, ग्राहकी पण चांगली आहे आणि पडसादांचा कॉपरेट पण चांगला आहे। ड्रायफ्रूट्स, वेगवेगळे ड्रायफ्रूट्स देखील विक्रीसाठी दाखल झालेले? हो, ड्रायफ्रूटमध्ये आपला काजू आहे, अंजीर आहे, खोबरा आहे आणि किशमिश आहे, वेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट आहे। चांगला खरेदी चालू लोकांची। आपण बघू शकतो या ठिकाणी आज जर गेलो तर चपलांचे दुकान असेल किंवा मग कपड्यांचे दुकान असेल, दुकानं देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीच्या टोप्या ज्या आहेत त्या देखील विक्रीसाठी आहेत। मुस्लिम बांधव वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या ज्या आहेत त्या परिधान करत असतात, त्या टोप्या देखील या ठिकाणी आहेत। आपण बघू शकतो वर्क केलेल्या टोप्या या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। अमरावतीच्या मीना बाजारामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी अशा पद्धतीनं टोप्या लावण्यात आलेल्या आहेत। रमजान ईदला अत्यंत महत्त्व आहे, संपूर्ण मुस्लिम बांधवांमध्ये असतं। रोजे पाडले जातात आणि या ईदीकडे जे आहे ते सर्वांचं लक्ष राहतं। त्यामुळं दिवाळीसारखाच सण मुस्लिम बांधव जे आहेत ते रमजान ईदला साजरा करत असतात। खरेदी मोठ्या प्रमाणात होते, रंगरंगोटी जी आहे ती घरांची केली जाते। सोबतच जर आपण पाहिलं तर ड्रायफ्रूट खरेदी करून त्याचं जे आहे ते शिरखुर्मा देखील बनवला जातो आणि त्या लागणाऱ्या साहित्यासाठी जे आहे ते आता खरेदीची लगबग आपल्याला अमरावतीच्या या संपूर्ण मीना बाजारामध्ये जे आहे ती पाहायला मिळत आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।